हॅलो स्टुडंट्स, बघा आपण डिफरन्शिएशन हा लेसन चालू केला आहे. त्यामधील आपण डेरिव्हेटिव्ज ऑफ इन्व्हर्स फंक्शन हा पॉईंट चालू केलेला आहे. तर बघा एक्झाम्पल काय आहे, कॉस इन्व्हर्स इंटू ब्रॅकेट 3 cos 3x मायनस 4 sin 3x अपॉन 5 याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे. तर बघा दिलेलं फंक्शन y इज इक्वल टू दिलेलं फंक्शन घ्या, y इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स 3 cos 3x मायनस 4 sin 3x अपॉन 5. मग इथे काय होईल बघा, कॉस इन्व्हर्स ह्या 5 जो आहे ह्या 5ने सेपरेट डिवाइड करा, ह्या टर्मला सेपरेट डिवाइड करा आणि ह्या टर्मला सेपरेट डिवाइड करा. काय होईल बघा, कॉस 3x आहे असंच इंटू 3/5 होईल मायनस साइन 3x आहे असंच इंटू 4/5. मग आता ह्या ज्या टर्म आहेत याचा स्क्वेअर करून आन्सर 1 येतं का बघा. 3/5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4/5 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 9/25 प्लस 16/25 इज इक्वल टू काय येणार बघा, डिनॉमिनेटर सेम आहे 16 प्लस 9 25/25 म्हणजे आन्सर येणार आहे 1. मग बघा वी पुट 3/5 इज इक्वल टू कॉस अल्फा. ह्या टर्मसाठी कॉस अल्फा पुट करा. कॉस अल्फा का पुट करायचं, तर इथे कॉस इन्व्हर्स आहे बाहेर. मग इथे पण हा फॉर्म्युला कॉससाठीच तयार करायचा आहे. मग इथे बघा कॉस 3x इंटू 3/5साठी कॉस अल्फा घ्या आणि 4/5साठी साइन अल्फा घ्या. म्हणजेच वाय काय येईल आपला कॉस इन्व्हर्स कॉस 3x आहे असंच आणि 3/5साठी कॉस अल्फा घेतला आहे मायनस साइन 3x आहे असंच आणि 4/5साठी साइन अल्फा घेतला आहे. मग हा जो फॉर्म्युला आहे कॉस 3x इंटू कॉस अल्फा मायनस साइन 3x इंटू साइन अल्फा, हा फॉर्म्युला आहे कॉस ऑफ 3x प्लस अल्फा. इथं जर मायनस असेल तर प्लस अल्फाचा फॉर्म्युला असणार आहे, म्हणजे कॉस 3x प्लस अल्फाचा फॉर्म्युला. मी कॉस इन्व्हर्स कॅन्सल होईल, काय शिल्लक राहील 3x प्लस अल्फा. मग आता y इज इक्वल टू आपलं फंक्शन आले 3x प्लस अल्फा. मग डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. dy/dx काय येईल 3 आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्फा. मग 3 ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1 आणि अल्फा कॉन्स्टंट आहे, अल्फाचं डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे आणि 3 इंटू 1 आन्सर येणार आहे 3. बघा डिफरन्शिएट केले, काय केले तर बघा कॉस इन्व्हर्स 3 cos 3x मायनस 4 sin 3x अपॉन 5 हे फंक्शन दिलेलं. y इज इक्वल टू दिलेलं फंक्शन घेतलं, नंतर ह्या 5ने सेपरेट डिवाइड केले. cos 3x इंटू 3/5 होईल मायनस साइन 3x इंटू 4/5. मग ह्या ज्या टर्म दिलेल्या आहेत ब्रॅकेटमधल्या ह्या टर्मचा स्क्वेअर करून आन्सर 1 येतं का बघायचं. दोन्ही टर्मचा स्क्वेअर करायचा आणि ॲडिशन करायची. जर आन्सर 1 आलं तर ह्याच्यासाठी आपण सबस्टिट्यूशन करायची. इथे बाहेर कॉस इन्व्हर्स आहे त्यामुळे हा कॉसचाच फॉर्म्युला तयार व्हायला पाहिजे. त्यामुळे 3/5साठी कॉस अल्फा घ्या आणि 4/5साठी साइन अल्फा घ्या. वाय काय येईल बघा, कॉस इन्व्हर्स कॉस 3x इंटू कॉस अल्फा मायनस साइन आहे असं साइन 3x इंटू साइन अल्फा आणि हा फॉर्म्युला आहे कॉस ऑफ 3x प्लस अल्फा. मायनस असेल तर फॉर्म्युलामध्ये प्लस येणार आहे. मग कॉस इन्व्हर्स कॅन्सल होईल 3x प्लस अल्फा फक्त राहणार आहे. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. dy/dx काय येईल 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्फा. 3 डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1 आणि अल्फा कॉन्स्टंट आहे, अल्फाचं डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. म्हणजेच आपलं फायनल आन्सर येणार आहे 3. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट दिले, बघा नेक्स्ट काय दिले, कोसेक इन्व्हर्स 10/6 इंटू साइन 2x मायनस 8 cos 2x. मग बघा y इज इक्वल टू दिलेलं फंक्शन घ्या कोसेक इन्व्हर्स 10/6 साइन 2x मायनस 8 cos 2x. आता कोसेक इन्व्हर्स आहे, कोसेकचं कन्वर्जन साईनमध्ये करता येईल. कोसेक इन्व्हर्स आहे, साइन इन्व्हर्स काय येईल, साइन इन्व्हर्स ही डिनॉमिनेटरची टर्म न्युमरेटरला येणार आहे, न्युमरेटरची टर्म डिनॉमिनेटर येणार कारण फॉर्म्युला आहे कोसेक इन्व्हर्स x इज इक्वल टू साइन इन्व्हर्स 1/x. म्हणजे साइन इन्व्हर्स काय येणार 6 साइन 2x मायनस 8 cos 2x अपॉन 10. मग आता इथे पण सेपरेट डिवाइड करा 10ने. साइन 2x ॲज इट इज इंटू 6/10 मायनस cos 2x आहे असाच इंटू 8/10. मग बघा इथे काय होईल, ह्या दोन्ही ज्या ब्रॅकेटमधल्या व्हॅल्यू आहेत त्याचा स्क्वेअर करा दोन्हींचा आणि ॲडिशन करा. आन्सर 1 येतं का बघा. तर 6/10 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 8/10 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 36/100 प्लस 64/100.
36 + 64 100. 100 / 100 1 येतं. मग बघा इथे साइन इन्व्हर्स आहे. हा फॉर्म्युला साईनचाच यायला पाहिजे. मग 6/10 साठी कॉस अल्फा पुट केलं आणि 8/10 साठी साइन अल्फा पुट केलं. म्हणजेच काय येईल, y = साइन इन्व्हर्स साइन 2x × कॉस अल्फा मायनस कॉस 2x × साइन अल्फा येणार. आणि हा फॉर्म्युला कशाचा आहे तर साइन a - b. मग हे काय आहे तर 2x आणि b आहे अल्फा. त्यामुळे साइन इन्व्हर्स इंटू ब्रॅकेट साइन ऑफ 2x - अल्फा येईल. साइन इन्व्हर्स कॅन्सल होईल, 2x - अल्फा येणार आहे. मग डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. dy/dx काय येईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्फा. 2xचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे तर 2x × log 2 आणि मायनस 0. अल्फाचं डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. म्हणजेच आपलं फायनल आन्सर असणार आहे 2x × log 2. तर बघा सेम, फक्त इथे कोसेक इन्व्हर्सचं कन्वर्जन साइन इन्व्हर्समध्ये करून घ्यायचं आहे. साइन इन्व्हर्समध्ये ही डिनॉमिनेटरची टर्म वरती येणार आहे, न्युमरेटरची टर्म खाली येईल आणि नेहमीप्रमाणे आपण मग सॉल्व करायचे. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट आहे डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x. बघा कॉस इन्व्हर्स इंटू ब्रॅकेट 1 - x² / 1 + x². तर बघा ही एक्झाम्पल सबस्टिट्यूशनने सॉल्व करायचे. आपण मागे तुम्हाला दिले एक्सप्रेशन काय असेल तर सबस्टिट्यूशन काय करायचे. तर बघा इथे कॉस इन्व्हर्स 1 - x² / 1 + x² दिले. मग दिलेलं फंक्शन घ्या y = कॉस इन्व्हर्स 1 - x² / 1 + x². आता इथे बघा साठी सबस्टिट्यूशन करायचे टॅन थीटा. बघा साठी सबस्टिट्यूशन केली टॅन थीटा, तर थीटा काय येईल टॅन इन्व्हर्स x. म्हणजेच y काय येईल, y = कॉस इन्व्हर्स इंटू ब्रॅकेट 1 - x² होतं. म्हणजे काय होईल 1 - tan² थीटा डिवायडेड बाय 1 + x² होतं. म्हणजेच 1 + tan² थीटा येणार आहे. बघा इथं ह्या साठी टॅन थीटा पुट केलं आहे, त्यामुळे इथं काय येईल कॉस इन्व्हर्स 1 - x² आहे, त्यामुळे काय होणार tan² थीटा डिवायडेड बाय 1 + x² आहे, म्हणजे 1 + tan² थीटा होईल. बघा ह्या फॉर्ममध्ये आला आहे. आणि हा फॉर्म्युला कशाचा आहे 1 - tan² थीटा / 1 + tan² थीटा. हा फॉर्म्युला आहे cos 2 थीटाचा. त्यामुळे कॉस इन्व्हर्स इंटू cos 2 थीटा. कॉस इन्व्हर्स कॅन्सल होईल, फक्त 2 थीटा राहील. आणि थीटा म्हणजेच काय तर टॅन इन्व्हर्स x. म्हणजे y = फंक्शन येणार आहे 2 tan इन्व्हर्स x. मग डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. dy/dx = काय 2 × डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इन्व्हर्स x. 2 आहे असंच, आणि टॅन इन्व्हर्स xचं डेरिव्हेटिव्ह काय आहे तर 1/1 + x². म्हणजेच 2/1 + x² झालं. तर बघा इथे सबस्टिट्यूशन केली x = टॅन थीटा. त्यानंतर थीटाची व्हॅल्यू काढायला विसरायची नाही. थीटा काय येणार तर टॅन इन्व्हर्स x. म्हणजे ॲन्सर येईल 2 थीटा. तिथे थीटाची व्हॅल्यू पुट करायची 2 × टॅन इन्व्हर्स x आणि परत मग डिफरन्शिएट करायचे, कारण की दिलेलं फंक्शन एक्समध्येच होतं, त्यामुळं आपलं ॲन्सर पण एक्समध्येच यायला पाहिजे. तसंच बघा नेक्स्ट आहे टॅन इन्व्हर्स 2x / 1 - x². y = काय येणार टॅन इन्व्हर्स 2x / 1 - x². इथे पण साठी टॅन थीटा पुट करा. x = टॅन थीटा येणार. थीटा काय येईल मग टॅन इन्व्हर्स x. मग y काय येईल टॅन इन्व्हर्स 2 टॅन थीटा / 1 - tan² थीटा. आणि हा फॉर्म्युला आहे टॅन 2 थीटाचा. टॅन इन्व्हर्स कॅन्सल होईल, फक्त 2 थीटा राहणार आहे. म्हणजेच 2 × टॅन इन्व्हर्स x, कारण थीटाची व्हॅल्यू आहे टॅन इन्व्हर्स x. त्यामुळे y काय येणार 2 टॅन इन्व्हर्स x. मग डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. dy/dx = 2 × डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इन्व्हर्स x. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इन्व्हर्स x 1/1 + x². म्हणजेच ॲन्सर येणार आहे 2/1 + x². तसंच बघा नेक्स्ट दिले साइन इन्व्हर्स इंटू ब्रॅकेट 2x × √1 - x². y = दिलेलं फंक्शन घ्या साइन इन्व्हर्स इंटू ब्रॅकेट 2x × √1 - x². पुट करा x = साइन थीटा. बघा इथे सबस्टिट्यूशन काही केली चालते, साइन थीटा करा किंवा कॉस थीटा, दोन्हीपैकी कोणतीही केली चालेल. कारण की इथे x साइन थीटा ठेवला तर इथे काय येईल 1 - sin² थीटा. 1 - sin² थीटा cos² थीटा असते. कॉस आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, फक्त कॉस थीटा राहणार आहे. किंवा कॉस थीटा ठेवला तर 2
कॉस थिटा आणि 1 मायनस कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा येणार आहे. आणि साइन स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, एकच टर्म येते. त्यामुळे इथे ह्या टर्मसाठी एक्स साइन थिटा पुट करा किंवा कॉस थिटा पुट करा, आन्सर एकच येणार. मग आपण एक्ससाठी साइन थिटा घेतला तर थिटा काय येईल, साइन इनवर्स एक्स. म्हणजे वाय काय येईल, वाय इज इक्वल टू साइन इनवर्स इंटू ब्रॅकेट 2 साइन थिटा इंटू अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटासाठी फॉर्म्युला काय आहे तर कॉस स्क्वेअर थिटा. बघा काय होईल, साइन इनवर्स 2 साइन थिटा आहे असंच, अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आहे. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा. मग स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, फक्त काय राहणार साइन इनवर्स इंटू ब्रॅकेट 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. आणि हा फॉर्म्युला आहे 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. फॉर्म्युला आहे साइन 2 थिटाचा, म्हणजे साइन इनवर्स इंटू ब्रॅकेट साइन 2 थिटा. साइन इनवर्स कॅन्सल होईल, फक्त 2 थिटा राहणार आहे. आणि 2 थिटा म्हणजेच साइन इनवर्स एक्स. म्हणजेच वाय इज इक्वल टू फंक्शन आले 2 साइन इनवर्स एक्स. आणि आता डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजेच काय येणार, dy बाय dx इंटू 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स. 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स तर 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजेच आन्सर येणार आहे 2 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. तसंच नेक्स्ट आहे बघा, कॉस इनवर्स 3x मायनस 4x क्यूब. नेक्स्ट फंक्शन आहे कॉस इनवर्स इंटू ब्रॅकेट 3x मायनस 4x क्यूब. वाय इज इक्वल टू दिलेलं फंक्शन घ्या, कॉस इनवर्स 3x मायनस 4x क्यूब. तर इथे बघा एक्ससाठी साइन थिटा पुट करायचा का, तर 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा हा फॉर्म्युला आहे साइन 3 थिटाचा. त्यामुळे एक्ससाठी साइन थिटा पुट करा, थिटा येणार आहे साइन इनवर्स एक्स. मग वाय काय येईल, कॉस इनवर्स 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. हा जो फॉर्म्युला आहे ट्रिग्नोमेट्रिकचे फॉर्म्युले आहे ते फॉर्म्युले माहीत असणं गरजेचं आहे. 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा हा फॉर्म्युला आहे साइन 3 थिटाचा. म्हणजे वाय काय येईल, कॉस इनवर्स इंटू साइन 3 थिटा. आता बाहेर बघा कॉस इनवर्स आहे आणि ते आत ब्रॅकेटमध्ये साइन आले, कॅन्सल होऊ शकत नाही. त्यामुळे ह्या साइनचं कन्वर्जन परत कॉसमध्ये करायचं आहे. कसं करणार, कॉस इनवर्स इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार, कॉस पाय बाय 2 मायनस 3 थिटा. कारण केचा आन्सर परत साइन 3 थिटा असतं. त्यामुळे साइन 3 थिटासाठी काय लिहिलं आहे, कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस 3 थिटा. कॉस इनवर्स कॅन्सल होईल, फक्त पाय बाय 2 मायनस 3 थिटा. परत थिटाची व्हॅल्यू पुट करा, वाय काय येईल, पाय बाय 2 मायनस 3 इंटू थिटाची व्हॅल्यू आहे साइन इनवर्स एक्स. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय येईल, dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय 2 मायनस 3 बाहेर घ्या आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स. पाय बाय 2 कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. मायनस 3 आहे असाच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजेच मायनस 3 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. हे झाले इज द फायनल आन्सर. तसंच बघा नेक्स्ट आहे कॉस इनवर्स e रेस टू एक्स मायनस e रेस टू मायनस एक्स अपॉन e रेस टू एक्स प्लस e रेस टू मायनस एक्स. दिलेलं फंक्शन घ्या, y इज इक्वल टू कॉस इनवर्स e रेस टू एक्स मायनस e रेस टू मायनस एक्स अपॉन e रेस टू एक्स प्लस e रेस टू मायनस एक्स. म्हणजेच काय येईल, कॉस इनवर्स इंटू ब्रॅकेट e रेस टू एक्स मायनस साईन आहे असंच e रेस टू मायनस एक्स. e रेस टू मायनस एक्स कसं लिहिता येईल, 1 अपॉन e रेस टू एक्स डिवायडेड बाय इथं पण e रेस टू एक्स आहे असाच प्लस e रेस टू मायनस एक्स. e रेस टू मायनस एक्स कसं लिहिणार, 1 अपॉन e रेस टू एक्स. मग ते क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, कॉस इनवर्स इंटू ब्रॅकेट e रेस टू एक्स इंटू e रेस टू एक्स काय होईल, e रेस टू एक्स स्क्वेअर मायनस 1 आहे असंच डिवायडेड बाय e रेस टू एक्स डिवायडेड बाय इथे काय होईल बघा, e रेस टू एक्स इंटू e रेस टू एक्स e रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन e रेस टू एक्स. e रेस टू एक्स हा e रेस टू एक्स कॅन्सल होईल, फक्त काय शिल्लक राहील, कॉस इनवर्स e रेस टू एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन e रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 1. आणि आता इथे सबस्टिट्यूशन करा, e रेस टू एक्ससाठी टॅन थिटा पुट करा. e रेस टू एक्ससाठी टॅन थिटा पुट केलं, थिटा येणार आहे टॅन इनवर्स e रेस टू एक्स. म्हणजेच वाय काय येईल, कॉस इनवर्स टॅन स्क्वेअर थिटा मायनस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1. आता इथे काय होईल बघा, ह्या ज्या न्युमरेटर आहे आपल्याला इथे टॅन स्क्वेअर थिटा मायनस 1 आहे, आपल्याला इथे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा पाहिजे. त्यामुळे ह्या न्युमरेटरमधून जर मायनस साईन कॉमन घेतलं तर काय येईल बघा, कॉस इनवर्स इंटू ब्रॅकेटमध्ये मायनस काय होईल,
इथून मायनस साईन कॉमन घेतलं तर काय होणार, -1चं +1 होईल आणि tan स्क्वेअर थिटाचं मायनस tan स्क्वेअर थिटा होईल, डिवायडेड बाय डिनॉमिनेटर आहे असंच 1 + tan स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला कशाचा आहे तर cos 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. म्हणजेच काय येईल बघा इथे cos इनवर्स मायनस कॉस इनवर्स आहे असंच मायनस साईन आहे असंच आणि हा फॉर्म्युला होता cos 2 थिटाचा. पण आता इथे आपल्याला मायनस नको आहे, मग मायनसचं प्लस कन्व्हर्जन करून घेऊया. मग cos 2 थिटा मायनस कोणत्या क्वाड्रंटमध्ये असतो, सेकंड थर्ड. त्यामधला लहान क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये cos थिटाची व्हॅल्यू निगेटिव्ह असते, त्यामुळे ते मायनस cos 2 थिटासाठी फॉर्म्युला काय येणार, cos इनवर्स इंटू ब्रॅकेट cos ऑफ पाय मायनस 2 थिटा, कारण की सेकंड क्वाड्रंटमध्ये येणार आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस निगेटिव्ह असतो. याचा आन्सर मायनस cos 2 थिटा येणार आहे. त्यामुळे मायनस cos 2 थिटासाठी आपण काय लिहिले तर cos ऑफ पाय मायनस 2 थिटा. मग इथे cos इनवर्स कॅन्सल होईल, फक्त पाय मायनस 2 थिटा राहणार आहे. आणि परत थिटाची व्हॅल्यू आहे tan इनवर्स e⁻x, म्हणजे y काय येणार आहे आपला पाय मायनस 2 इंटू tan इनवर्स e⁻x. आणि आता डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. पायचं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2 इंटू tan इनवर्स e⁻xचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे तर tan इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/1 + x², म्हणजेच 1/1 + xच्या जागी e⁻x आहे, e⁻xचा स्क्वेअर होणार आहे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻x, म्हणजेच -2/1 + e⁻xचा स्क्वेअर म्हणजेच e⁻2x होणार आहे. आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻x म्हणजेच काय येणार आहे -2 e⁻x/1 + e⁻2x. हे झालं याचं फायनल आन्सर. तसंच बघा नेक्स्ट दिले cos इनवर्स 1 - 9x डिवायडेड बाय 1 + 9x. तर इथे बघा सेम सबस्टिट्यूशनने सॉल्व करायचे. y = दिलेलं फंक्शन घ्या. आता इथे बघा 9 आहे, 9 कसं लिहू शकतो आपण 3चा स्क्वेअर x आहे असंच. इथे पण 1 + 9x आहे, हा 9 म्हणजे 3² आणि x आहे असंच. आणि आता इथे काय करता येईल बघा 3चा स्क्वेअर x आहे, ही टर्म अशी लिहिता येऊ शकते cos इनवर्स इंटू ब्रॅकेट 1 - 3x² डिवायडेड बाय 1 + 3x². आणि परत 3x साठी tan थिटा पुट करा, थिटा येणार आहे tan इनवर्स 3x. म्हणजेच y = काय येईल cos इनवर्स 1 - tan स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 + tan स्क्वेअर थिटा. आणि हा फॉर्म्युला आहे cos 2 थिटाचा. cos इनवर्स कॅन्सल होईल, फक्त 2 थिटा राहणार आहे. आणि थिटाची व्हॅल्यू आहे tan इनवर्स 3x, म्हणजेच y काय येणार आहे 2 tan इनवर्स 3x. मग डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. dy/dx काय येईल 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स 3x, म्हणजेच 2 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स काय असतं 1/1 + x², म्हणजे 1/1 + 3x स्क्वेअर होणार आहे. आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x. कॉम्पोजिट फंक्शन आहे, tan इनवर्स एक फंक्शन आहे आणि 3x हे एक फंक्शन आहे. त्यामुळे ते 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स 3x काय होणार आहे तर 1/1 + 3x स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x, म्हणजेच 2/1 + 3x होणार आहे इंटू 3xचं डेरिव्हेटिव्ह 3x इंटू log 3. म्हणजेच आन्सर काय येईल आपलं = 2 इंटू 3x इंटू log 3/1 + 3x. हे झालं याचं फायनल आन्सर. तसंच बघा नेक्स्ट दिले साइन इनवर्स 4x + 1/2 डिवायडेड बाय 1 + 2⁴x. तर बघा y = दिलेलं फंक्शन घ्या. काय फंक्शन दिले आपलं y साइन इनवर्स 4x + 2 डिवायडेड बाय 1 + 2⁴x. आता साइन इनवर्स आहे असंच. इथे काय होईल बघा 4x + 1/2 आहे, म्हणजेच काय लिहिता येईल 4x इंटू 4 डिवायडेड बाय 1 + 2⁴x आहे. 2⁴x कसं लिहिता येईल बघा 1 + 2⁴x. बघा काय होईल 4 आहे, हा 4 असा लिहिला आहे 2⁴ इंटू 2x, म्हणजेच हा 2 आहे असाच आणि हा 2 × 2 4x होईल.
म्हणजे ह्या 2⁴ साठी आपण असं लिहिले 2⁴ म्हणजेच काय होईल बघा साइन इनवर्स 4x 4⁴ म्हणजेच काय येणार आहे तर 2 डिवायडेड बाय 1 प्लस 2⁴ 4 4⁴ होणार आहे. म्हणजेच साइन इनवर्स आपला आन्सर काय येईल साइन इनवर्स 2 × 4x अपॉन 1 प्लस 4⁴ आणि आता पुट करा 4x साठी टॅन थिटा येणार आहे टॅन इनवर्स 4x. y इज इक्वल टू काय येणार साइन इनवर्स 2 × टॅन थिटा अपॉन 1 प्लस 4⁴ आहे म्हणजेच टॅन स्क्वेअर थिटा येणार आहे आणि हा फॉर्म्युला आहे साइन 2 थिटाचा. मग साइन इनवर्स कॅन्सल होईल फक्त 2 थिटा राहणार आहे आणि थिटाची व्हॅल्यू काय आहे तर टॅन इनवर्स 4x. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x dy/dx इज इक्वल टू 2 × डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स 4x. मग टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/1 + x² म्हणजे इथं काय होईल 1/1 + 4⁴ इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x म्हणजेच काय येईल 2/1 + 4⁴² म्हणजेच 1 + 4⁴ होणार आहे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 4⁴ इंटू लॉग 4 म्हणजेच 2 × 4⁴ इंटू लॉग 4 अपॉन 1 + 4⁴. बघा काय केलं आहे लक्षात घ्या हे दिलेलं फंक्शन आहे 4x + 1/2 म्हणजेच हे फंक्शन कसं लिहिलं आहे 4x इंटू 4⁴ डिवायडेड बाय 1 + 2⁴x आहे. हा 4 कसा लिहिला आहे बघा 4 कसा लिहिता येईल 2² इंटू 2x म्हणजेच 4x होणार आहे 2 आणि 2² म्हणजेच 4⁴ येणार आहे आणि परत 4⁴ साठी टॅन थिटा पुट केले थिटा येणार आहे टॅन इनवर्स 4⁴ म्हणजे y काय येईल साइन इनवर्स 2 टॅन थिटा अपॉन 1 + टॅन² थिटा आणि परत हा फॉर्म्युला आहे साइन 2 थिटाचा साइन इनवर्स कॅन्सल होईल फक्त 2 थिटा येणार आहे म्हणजेच y इज इक्वल टू 2 टॅन इनवर्स 4⁴ आणि परत ते डिफरन्शिएट केलं तर आन्सर येणार आहे 2 × 4⁴ लॉग 4 अपॉन 1 + 4⁴ ठीक आहे या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करायचे. थँक्यू.